नमस्कार मित्रांनो. आपण रोज तुळशीपाशी दिवा लावतो. पण कधी विचार केलाय का, हा दिवा लावण्यामागचं खरं कारण काय आहे? फक्त परंपरा की यामागे एखादी गूढ कथा आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये एका सुंदर कथेद्वारे आपण तुळशीपाशी दिवा लावण्याचं खऱ्या अर्थानं महत्त्व जाणून घेणार आहोत. एकदा भगवान श्रीकृष्ण आणि देवी सत्यभामा द्वारकेच्या राजवाड्यात बसले होते. देवी सत्यभामेच्या मनात एक प्रश्न होता. त्यांनी श्रीकृष्णांना विचारले, हे प्रभू, आपण तुळशीचे महात्म्य सांगितले, पण सर्व भक्त तुळशीजवळ रोज संध्याकाळी दिवा का लावतात? त्या एका दिव्याचे नेमके फळ काय आहे? भगवान श्रीकृष्ण मंद स्मित करत म्हणाले, हे देवी, तुझा प्रश्न संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी आहे. मी तुला एक प्राचीन कथा सांगतो, ती एकाग्र चित्ताने ऐक. पूर्वी तुंगभद्रा नदीच्या काठी हरिहरपूर नावाचे एक नगर होते. त्या नगरात हरिदीक्षित नावाचा एक सदाचारी ब्राह्मण राहत होता. तो वेदशास्त्रांचा ज्ञाता होता, पण त्याची पत्नी अत्यंत दुराचारी होती. ती आपल्या पतीचा अपमान करत असे, परपुरुषांमध्ये रमलेली होती आणि धर्माचा तिला काडी मात्रही आदर नव्हता. एक दिवस तिने आपल्या पतीला कायमचा सोडून दिले आणि पापाच्या मार्गावर निगदून गेली. वनात फिरताना तिच्या दुराचारामुळे एका भयंकर वाघाने तिचा वध केला. मृत्यूनंतर यमदूतांनी तिला यमलोकात नेले. चित्रगुप्तांनी तिची सर्व पापे सांगितली आणि यमराजांनी तिला कठोर नरकवासाची शिक्षा दिली. अनेक युगे नरकात भोगल्यानंतर तिला पुन्हा पृथ्वीवर जन्म मिळाला, पण यावेळी ती एका चांडाळाच्या घरी जन्मली. या जन्मातही तिचे पाप थांबले नाही. तिला भयंकर कुष्ठरोग झाला. तिचे शरीर सडू लागले. लोक तिला हाकलू लागले. अन्न, पाणी आणि आधारासाठी भटकत असताना ती एका तीर्थक्षेत्री पोचली. एका संध्याकाळी तिने पाहिले, काही स्त्रिया एका लहानशा रोपाजवळ श्रद्धेने दिवा लावत होत्या. ती आश्चर्याने पाहत राहिली. तिने एका साधूंना विचारले, महाराज, हे कोणते रोप आहे आणि याच्याजवळ दिवा का लावतात? साधूंनी सांगितले, ही साक्षात माता तुळस आहे. तिच्याजवळ संध्याकाळी श्रद्धेने दिवा लावणाऱ्या मनुष्याची सर्व पापे नष्ट होतात. हे ऐकून त्या स्त्रीच्या मनात पश्चात्ताप जागा झाला. त्या दिवसापासून ती रोज भिक्षा मागून तेल आणि वात आणू लागली आणि रोज संध्याकाळी तुळशीपाशी श्रद्धेने दिवा लावू लागली. काही दिवसांनी दिवा लावत असतानाच तिचा तुळशीसमोरच देहांत झाला. यमदूत पुन्हा तिचा आत्मा घेण्यासाठी आले, पण त्या क्षणी दिव्य प्रकाश पसरला. भगवान विष्णूंचे पार्षद प्रकट झाले आणि म्हणाले, या आत्म्याला स्पर्श करू नका. तिने तुळशीपाशी दिवा लावून जन्मोजन्मीची पापे नष्ट केली आहेत. यमदूतांनी नम्रतेने माघार घेतली. त्या आत्म्याला विष्णू लोकात नेण्यात आले. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे देवी सत्यभामा, तुळशीपाशी लावलेला एक छोटासा दिवा मनुष्याच्या जीवनातील अंधार, दारिद्र्य आणि पापे नष्ट करतो. जो भक्त रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावतो, त्याला यमदूतांचे भय राहत नाही आणि त्याला सद्गती प्राप्त होते. दिवा लावताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हटल्यास विशेष पुण्य मिळते. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक करा आणि जय श्रीकृष्ण लिहाय.